तर आज आपण स्टँडर्ड 10ची 1.4 बी स्मार्ट हा एक लेसन पाहणार आहे. खूप छान लेसन आहे हा. यामध्ये जी काही स्टोरी आहे, जी कहाणी आहे ती मोटिवेशनल आहे, इन्स्पिरेशनल कहाणी आहे. व्यक्ती किंवा एक खेळाडू कसा घडतो याचं वस्तुतः वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे. तर या हा जो पाठ आहे या पाठाचं नावच दिलेलं आहे ते म्हणजे बी स्मार्ट. बी स्मार्टचा असा होतो की यशस्वी बना. मग लेखक कशा प्रकारे यशस्वी बनायचं किंवा कशा प्रकारे यशस्वी लोक बनतात हे आपल्याला या धड्यामधून पाहायला मिळणार आहे. तर चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम. चॅम्पियन्स म्हणजे होतात विजेते. जे क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतात खेळाडू त्यांना चॅम्पियन्स असे म्हणतात. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम म्हणजे क्रीडा स्पर्धेतील जे विजेते आहे ते व्यायामशाळेमध्ये बनत नाही. जिम्स म्हणजे होते व्यायामशाळा. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, अ डिझायर, अ ड्रीम, अ व्हिजन. तर मग चॅम्पियन बनतात कसे, विजेते कसे बनतात? तर अ डिझायर त्याच्यामध्ये दृढ इच्छा पाहिजे, अ ड्रीम स्वप्न पाहिजे, अ व्हिजन एक दूरदृष्टी यांच्यासारख्या त्यांच्यामध्ये खोलवर असलेल्या काही गोष्टींमुळे विजेते निर्माण होतात. त्यानंतर दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. म्हणजेच स्किल म्हणजे होते कौशल्य आणि विल म्हणजे होते इच्छाशक्ती. तर कौशल्य व इच्छाशक्ती या दोन्ही गोष्टी त्यांच्यामध्ये असणे अनिवार्य आहे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण कौशल्याहूनही इच्छाशक्ती ही खूप बळकट असायला हवी. कौशल्य असणंच महत्त्वाचं नसून त्यामध्ये इच्छाशक्ती खूप महत्त्वाची आहे असं कवीला इथे सांगायचं आहे. त्यानंतर सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. कित्येक यशस्वी व्यावसायिकांचा अशाच प्रकारे उत्कर्ष होतो. थ्राईव्ह म्हणजे होतो भरभराट होणे, एखादा काय म्हणतात त्याला यशस्वी होणे. सक्सेसफुल प्रोफेशनल, सक्सेसफुल म्हणजे यशस्वी आणि प्रोफेशनल म्हणजे ते व्यावसायिक. थ्राईव्ह म्हणजे ते भरभराट. मग वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपण जे सर्वजण आहोत सर्वांना सारखी बुद्धी आपल्या देवाने दिलेली आहे किंवा सर्वांमध्ये सारखंच टॅलेंट्स राहते. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ. पण बुद्धी कौशल्याचा जर आयुष्यातील ध्येय मिळवण्यासाठी योग्य प्रकारे उपयोग केला तर वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. तर आपण निश्चितच जीवनात यशस्वी होऊ शकतो. वी शॉल नॉट अचीव अवर गोल इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. अर्थात ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण कृती केली नाही तर ते ध्येयच पूर्ण होऊ शकणार नाही असं कवीला येथे सांगायचं आहे. मग आणखी कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्यामध्ये असल्या पाहिजे असं लेखकाला वाटते? तर सेटिंग्स गोल्स हॅव टू व्हॅल्युएबल ॲसेट्स. सेटिंग्स गोल्स हॅव टू व्हॅल्युएबल ॲसेट्स म्हणजे ध्येय निश्चित करताना
दोन महत्त्वाचे पैलू लक्षात घेतले पाहिजे. दोन अशा महत्त्वाच्या गोष्टी आहे ज्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी किंवा ज्याला सक्सेस व्हायचं आहे त्यांनी लक्षात घेतल्या पाहिजे. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी म्हणजे कल्पकतेची समज, त्याच्यामध्ये ओरिजिनल काय आहे. अँड स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पॅथ, नवनिर्मिती क्षमतेची जाणीव आणि ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पहिली पायरी, त्याला आपण इल्युमिनेट द पॅथ म्हणजेच प्रकाशमान करणारा मैलाचा दगड असं म्हटलं तरी चालेल. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ, परस्युइंग देम एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. ध्येयांमुळे, परस्युइंग म्हणजे ते साध्य करणे, ध्येयांमुळे व्यक्ती आपल्या आयुष्याची सूत्रे योग्य प्रकारे हाती घेऊ शकतो. दे हेल्प टू स्टिअर अ कोर्स ऑफ लाईफ रॅदर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग धिस हॅपन. आणि त्यांचा पाठपुरावा केल्यामुळे उज्ज्वल भविष्याची शाश्वती मिळते. ध्येय समोर असेल तर आयुष्याची गाडी रुळांवरून न घसरता, जीवनरूपी नौका न भरकटता ठरलेल्या सुरळीत मार्गावर नेता येते. म्हणून सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग धिस हॅपन. त्यानंतर सेटिंग गोल्स मे अपियर इझी. ध्येय निश्चित करणे वरवर खूप सोपे वाटते किंवा सोपे असले तरी, पण फॉर सम इट इज क्वाईट चॅलेंजिंग. पण कित्येक लोकांसाठी ते एक आव्हानात्मक ठरते. फिअर ऑफ फॉलर मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल्स. कोणतेही ध्येय जर नसेल तर अपयशाची भीती टाळता येते. जर तुमच्या जीवनामध्ये ध्येयच नसेल तर तुम्हाला अपयश येण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आफ्टर ऑल, वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. मात्र शेवटी आयुष्यात काय मिळवायचे जे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते. टू अकॉम्प्लिश गोल्स एक्सपेक्ट्स रिकमेंड अ 5 स्टेप्स अप्रोच. ध्येय साध्य करायचे असेल तर आपल्याला या 5 स्टेप्स अप्रोच, या 5 मार्गांचा अवलंब करायला पाहिजे असे तज्ज्ञ लोक सांगतात. तर कोण आहेत हे तज्ज्ञ लोक? काय असेल यांच्या काही ट्रिक्स ज्यामुळे आपण सक्सेस होऊ, ते आपण यामध्ये पाहणार आहे. तर स्मार्ट गोल्स आर मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. स्मार्ट गोल्स म्हणजे स्मार्ट ध्येय ही एक आपल्याला यश मिळवण्यासाठी मदत करणारी विचार पद्धती आहे. मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग ती एक विचार पद्धती आहे. स्मार्ट स्टँड्स फॉर स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाईम बाउंड. म्हणजेच स्मार्ट म्हणजेच कोणत्या कोणत्या गोष्टी आहे स्मार्टमध्ये, तर स्पेसिफिक आहे म्हणजे विशिष्ट गोष्टी पाहिजे, मेजरेबल पाहिजे त्या मोजताही येण्याजोग्या असल्या पाहिजे, अचिवेबल म्हणजे आपल्याला प्राप्त करता आल्या पाहिजे, रिअलिस्टिक त्या वास्तववादी असल्या पाहिजे,
वास्तववादी म्हणजे इन द सेन्स मला चंद्रावर माझं करिअर करायचं आहे, मला सूर्यावर जायचं आहे, असं न ठरवता काही गोष्टी ह्या वास्तववादी असतात ज्या आपण शक्य करू शकतो. जेवढे स्वप्न आपण पूर्ण करू शकतो तेवढे स्वप्न आपण पाहिले पाहिजे. आणि मुख्य अशी गोष्ट आहे ती म्हणजे टाईम बाउंड. त्याला आपण कालमर्यादा असे म्हणतो. कारण आपल्या प्रवासामधली आपल्याला खिडकीजवळची सीट जर प्रवास संपल्यानंतर भेटत असेल तर त्या सीटला किंवा त्या जागेला कोणतंही मूल्य नाही. कारण जेव्हा गरज होती, जेव्हा ती वेळ होती, ती आता संपून गेलेली आहे. मग स्मार्ट गोल हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. स्मार्ट ध्येयाची, गोल्स म्हणजे ध्येय, या स्मार्ट गोल ध्येयाची एक विशिष्ट काय असते, मार्गदर्शक सूची असते. रुब्रिक म्हणजे होते मार्गदर्शक सूची. मग ती मार्गदर्शक सूची काय आहे, तर पहिली सूची होती ती होती स्पेसिफिक. या स्पेसिफिकमध्ये इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाइंड अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. स्पेसिफिक म्हणजे निश्चित तपशील असलेला, सुधारणा करण्याची आवश्यकता असणाऱ्या एखाद्या विशिष्ट क्षेत्राचा यात शोध घेतला जातो. इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. त्यानंतर द मोर स्पेसिफिक द एरिया, द मोर रिफाइंड अचिव्हमेंट ऑफ गोल ऑफ वन्स गोल कॅन बी. क्षेत्र जितके अधिक नेमके तितक्या उत्तम प्रकारे व्यक्तीचे ध्येय साध्य होऊ शकते. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टूवर्ड्स द गोल. यामुळे मापदंड ठरवणे आणि त्यानुसार ध्येयाकडे वाटचाल करणे हे अगदी सोपे जाते. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टूवर्ड्स द गोल. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस, what exactly is the capacity required and how long can it stretch. त्यांनी एक्झाम्पलमध्ये आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. एखादे घर बांधताना किती क्षमतेचे घर हवे आहे आणि किती कालावधी लागेल यांबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. त्याशिवाय ते घर आपल्यासाठी फक्त एक स्वप्नच आहे, ते स्वप्नातलं सुंदर घर नसेल. मग सेकंड पॉईंट होता आपला, जो दुसरा मुद्दा होता तो होता मेजरेबल, मोजता येण्याजोगा. मेजरेबल म्हणजे अशी गोष्ट की जी आपण मोजू शकतो. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल. म्हणजेच ध्येयाचे जे परिमाण आहेत ते निश्चित केले तर प्रगतीचे मापन करण्याचे विशिष्ट मार्ग आपल्याला आखता येतात. दिस मेक्स इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड, including areas to improve while playing. त्यामुळे ध्येयपूर्तीच्या संपूर्ण कालावधीतील कामगिरीचे मानक ठरवता येतात
तसेच सुधारणेच्या संधीही शोधणे सोपे होते. पिरियड इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. व्हाईल प्लेइंग यामध्ये आपण कंटिन्यू करू. हा जो वर्ड दिला आहे व्हाईल प्लेइंग. व्हाईल प्लेइंग फुटबॉल one's exact role and position has to be clearly defined. जे फुटबॉल खेळताना खेळाडूची भूमिका व त्याचे मैदानावरील स्थान निश्चित केलेले असणे आवश्यक असते. मोस्टली असं फुटबॉलमध्ये होतेच. एक विशिष्ट जागा खेळाडूंसाठी आखलेली असते. आणि त्यानंतरचा जो पॉईंट होता तो होता अचिवेबल. तो पॉईंट होता अचिवेबल. तर आता या अचिवेबल पॉईंटमध्ये काय आहे ते आपण बघणार आहे. अचिवेबल म्हणजे होतो प्राप्त किंवा मग साध्य करण्यायोग्य. अचिवेबल म्हणजेच प्राप्त किंवा मग साध्य करण्यायोग्य. मग सेटिंग गोल्स दॅट कॅन बी कंप्लीटेड इन द डिझायनेटेड पिरियड ऑफ टाइम. हे ठराविक कालावधीत पूर्ण करता येतील अशी ध्येय ठरवावीत. सेटिंग गोल्स तुम्ही ठरवलेले जे ध्येय आहेत दॅट कॅन बी कंप्लीटेड इन द डिझायनेटेड पिरियड ऑफ टाईम म्हणजे ठरवलेल्या मर्यादित वेळेमध्ये तुम्हाला ती पूर्ण करावी लागतील. ऑफन these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. अशी विस्तृत ध्येय जे ऑफन बरेचदा these goals अशी विस्तृत ध्येय पूर्ण करण्याची पहिली पायरी किंवा मैलाचा दगड बनण्याचे काम करतात. ज्यातून कित्येकदा भविष्यातील कारकीर्द ठरू शकते. गोल्स दॅट फर्दर डिफाईन अ करियर. मग ॲज स्टुडंट्स वी कांट बिकम अ प्रेसिडेंट a prime minister but can hope to reach those heights in future. कदाचित आपण राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री बनू शकणार नाही. As a student we can't become a president, a prime minister but can hope to reach those heights in future. परंतु एखादा मोठा सामाजिक कार्यकर्ता बनून प्रभावी कार्य करण्याचे स्वप्न नक्कीच आपण पाहू शकतो. ते स्वप्न पाहण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण झालेली असते. त्यानंतर आपला जो पॉईंट होता तो होता रिअलिस्टिक. तर रिअलिस्टिक म्हणजे काय? तर रिअलिस्टिक म्हणजे सांगितलं होतं आपण वास्तववादी. या वास्तववादी स्थितीमध्ये आपण कसं असायला पाहिजे? तर इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट और एरिया ऑफ एक्सपर्टीज. It is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. स्वतःला अवगत असलेल्या कौशल्यानुसार व क्षमतेप्रमाणे ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे असते. Building expertise takes time.
कोणत्याही गोष्टीत प्रावीण्य मिळवण्यासाठी वेळ द्यावा लागतो. सो एक्सपेक्टिंग टू बिकम अन एक्सपर्ट इन अ शॉर्ट अमाऊंट ऑफ टाईम इज अनरिअलिस्टिक. त्यामुळे कमी कालावधीत एखाद्या विषयात पारंगत होण्याची अपेक्षा ठेवणे हे अवास्तव आहे. आपण कमी कालावधीमध्ये जर जास्त मोठं स्वप्न पाहत असेल तर ते शक्य होईलच असे नाही आणि नाहीच होणार असेही नाही, म्हणजे ते अवास्तव आहे. Being realistic will make it easy to become successful at attaining goals. वास्तववादी दृष्टिकोन असेल तर ध्येय साध्य करणे सहज शक्य आहे. वास्तववादी दृष्टिकोन जर आपला असला तर ध्येय साध्य करणे सहज शक्य होते. मग इट डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह. द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. बचावात्मक असणारे आणि नॉट अग्रेसिव्ह म्हणजे धडाडी नसलेले ध्येय बहुधा वास्तववादी नसते. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड अँड मस्ट हॅव द ॲबिलिटी टू अढेअर टू दॅट पिक्चर. आपल्या डोक्यात ध्येयाचे चित्र स्पष्ट असायला हवे आणि ते पूर्ण करण्याची क्षमताही आपल्यामध्ये असायला हवी. त्यानंतरचा जो आपला मुद्दा होता तो होता टाईम बाउंड. आता टाईम बाउंड म्हणजे काय, तर त्याला आपण कालमर्यादा म्हणजे वेळेची कुठेतरी मर्यादा असते. त्या वेळेच्या मर्यादेमध्येच काही गोष्टी झाल्या पाहिजे ते आपण यामध्ये पाहणार आहे. तर इस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड इच गोल. जे प्रत्येक ध्येयासाठी वेळेचे मापदंड निश्चित करावे. इस्टॅब्लिश टाईम पॅरामीटर्स अराउंड इच गोल्स ॲज इट विल हेल्प इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. ज्यामुळे त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्यास मदत होईल. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट, बट विदाउट consistent time bound action it never becomes a reality. वजन कमी करायचे असल्यास काय करायला हवे हे आपल्याला माहीत असते, पण वेळेच्या चौकटीत राहून सातत्यपूर्ण कृती केली नाही तर अपेक्षित परिणाम मिळणे तेही शक्य नाही. त्यानंतर इट मे बी एक्सरसाइज, डाएट अँड स्ट्रेस फ्री थॉट्स. ऑल दीज हॅव टू बी प्रॅक्टिस अँड इम्प्लिमेंटेड विदाउट हेजिटेशन. डाऊट और इंडिफरन्स बट विदिन अ डेडलाईन. मग तो नियमित व्यायाम असो, तो आहार असो की तणावविरहित विचार असो, मनाची द्विधावस्था न होऊ देता मनामध्ये शंका म्हणजे हेजिटेशन किंवा कोणतीही डाऊट, द्विधावस्था किंवा मग उदासीनता, इंडिफरन्स न बाळगता ठरवलेल्या मुदतीत काटेकोरपणे या सर्व गोष्टींचे पालन केले पाहिजे. मग विजन्स
विशेष इंटेन्शन्स अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल. सर्वच ध्येय दृष्टी. नंतर आहे विशेष म्हणजे इच्छा, इंटेन्शन्स म्हणजे उद्देश आणि ड्रीम्स म्हणजे स्वप्ने आर ऑल व्हॅल्युएबल हे सर्व मौल्यवान असतात. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड इन्करेज यूज टू डिफाईन व्हेअर वी वॉन्ट टू रीच. त्यांच्यामुळे आपली कल्पनाशक्ती जागृत होते आणि नेमके कुठे पोचायचे आहे ते ठरवण्याचे प्रोत्साहन आपल्याला मिळते. In order to get there, however, we need to bring life images down to earth and plan to execute our strategies. तिथे पोचण्यासाठी मात्र आपल्याला आपल्या मनातील प्रतिमा, ज्याला आपण इमेजेस असे म्हणतो, व्यावहारिक पातळीवर कृतीत उतरवता आल्या पाहिजे आणि त्यानुसार धोरणे आखता आली पाहिजे. द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फोर्थ डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट्स. Life is something like a trumpet. आपण वापरलेल्या ऊर्जेची गुणवत्ता आणि प्रमाण यांच्या निष्पत्तीवर परिणाम होत असतो. आयुष्य हे एका ट्रम्पेट म्हणजे एका तुतारीसारखे असते. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन वी कांट गेट एनिथिंग आउट. आपण त्याला काही दिले नाही तर त्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही. मग त्यानंतर सक्सेस इज द वॉक इन द डार्क. यश म्हणजे अंधारातून केलेली वाटचाल. खूप सुंदर लाईन आहे. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. फायटिंग द राईट फुटिंग. योग्य पाऊल वाट शोधणे. प्रेसियसली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. योग्य पाऊल वाट शोधणे, आवश्यक ती कौशल्य आत्मसात करणे आणि वाटचाल पुढे चालू ठेवणे. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातो, त्या कशा हाताळतो यांवर अवलंबून असतात. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम व्हेअर वी आर. आपण जिथे आहोत टू व्हेअर वी वॉन्ट टू बी इज टू फाइंड द फुटिंग ऑफ अवर नेक्स्ट स्टेप. आपण जिथे आहोत तिथून जिथे जाण्याची इच्छा आहे तिथे पोचण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे पुढील प्रत्येक पाऊल. व्हेन वी टेक द नेक्स्ट स्टेप इट शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. आपण उचललेले प्रत्येक पाऊल योग्य दिशेला टाकता येणे. आपण उचललेले प्रत्येक पुढचे पाऊल आपल्याला न डगमगता भक्कम आधार देणारे असावे. इट शूड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. अशा प्रकारे हा लेसन होता. खूप मोठा लेसन होता. एकाच व्हिडिओमध्ये जवळपास आपण अर्ध्या तासामध्ये कव्हर केलेला आहे.
पुन्हा पुन्हा पाहायचा प्रयत्न करा, तुम्हाला नक्की समजेल.